आता महाराष्ट्र देशाची सुरुवात करणार सविस्तर बातम्या अर्थातच बघायच्यात आपल्याला। जगभरामध्ये जी युद्धजन्य स्थिती निर्माण झालेली आहे ती बातमी तर आहेच, मात्र आजच्या दिवसभरातली आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातला जो प्राथमिक अहवाल आलेला आहे त्यामधले निष्कर्ष। आणि हीच आजची मोठी बातमी आहे, महत्त्वाची बातमी आहे, कारण प्राथमिक अहवाल AIIBचा समोर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत, जसं की उष्णतेमुळे फ्लाइट डेटा रेकॉर्डर हा जो आहे त्याच्यावर त्याचा परिणाम झालेला आहे। याशिवाय पायलट्सनी या विमानाच्या उड्डाणाआधी मद्यपान केलेलं नव्हतं असं देखील एक निरीक्षण यामध्ये नोंदवण्यात आलं। त्याचवेळी बारामती विमानतळाच्या सुविधा ज्या आहेत त्या अपुऱ्या होत्या असंही बोट या अहवालामध्ये ठेवण्यात आलं आहे। आजच्या दिवसभरातली एक मोठी अपडेट, मोठी बातमी म्हणावी लागेल। 1 महिना झालेला आहे अजित पवारांच्या विमान अपघाताला आणि 1 महिन्यानी हा विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आलाय। विमान अपघात चौकशी प्राधिकरणाकडून 22 पानांचा प्राथमिक अहवाल जो आहे तो समोर आलेला पाहायला मिळतोय। आणि बारामती विमानतळावर अजित पवारांचा विमान अपघात सकाळी 8:46 झाला आणि माहिती अहवालात त्याच्यामध्ये ते नमूद आहे। विमान झाडावर आदळलं, नंतर जमिनीवर कोसळलं। घटना घडली तेव्हा बारामती विमानतळावर 3000 मीटर दृश्यमानता होती असं अहवालात नमूद करण्यात आलंय। आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत युगेंद्र पवार आहेत। युगेंद्र पवार जी, अहवालातली प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे, आपल्यापर्यंत अहवाल पोहोचला असेल, आपली पहिली प्रतिक्रिया अहवालावर, आपण समाधानी आहात अहवालामुळे? आमची ही इच्छा होती की लवकरात लवकर हा अहवाल आपल्या समोर यावा। हा प्राथमिक अहवाल आलाय, तो पूर्णपणे मी वाचलेला नाहीये, पण काहीतरी आपल्या समोर येत आहे ह्याचं आम्हाला समाधान। युगेंद्रजी, आणखी एक मुद्दा, बारामती विमानतळावरच्या ज्या सुविधा आहेत त्या अपुऱ्या होत्या अशा प्रकारचं एक निरीक्षण किंवा असं एक बोट ठेवण्यात आलंय अहवालावर, याबद्दल आपलं काय म्हणणं? त्यांनी मला अहवाल ते पूर्णपणे वाचू दे, कारण 22 पानांचं आहे आणि आत्ताच आले, ते सगळं वाचून झाल्यावर त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य राहील। पण बारामती एअरपोर्टवर 2 फ्लाइंग स्कूल आहेत, फ्लाईट ट्रेनिंग स्कूल आहेत, त्याच्यामुळे त्यांनी सगळे नियम वगैरे ते पाळले असावेत असा माझा अंदाज। युगेंद्रजी धन्यवाद, आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल। तर अहवाल समोर आल्यानंतर युगेंद्र पवार यांची ही प्रतिक्रिया होती। आणि युगेंद्र पवार, रोहित पवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ते पोहोचलेले होते FIR संदर्भात मागणीसाठी। मात्र या अहवालामध्ये आता नेमक्या काय काय गोष्टी आहेत त्या आपण सविस्तरपणे त्याचा अभ्यास करून मगच आणखी बोलता येईल असं म्हटलेलं आहे युगेंद्र पवारांनी। तर या अहवालामध्ये काय आहे नेमकं, प्राथमिक माहिती काय नेमकी समोर येते 22 पानी अहवालातनं, आपण जाणून घेऊया। उष्णतेमुळे ब्लॅक बॉक्स मधला फ्लाइट डेटा रेकॉर्डर हा खराब झाला असं अहवालामध्ये नमूद करण्यात आलं। याशिवाय विमान कोसळलं तेव्हा 3000 मीटर दृश्यमानता होती। रनवेच्या सुरुवातीला 50 मीटर बाहेर विमान कोसळलं। रॉ डेटा डाउनलोड करण्यात आलेला आहे। विमान कोसळण्याआधी झाडाला धडकलं। या सगळ्या गोष्टी आता समोर येतात। दोन्ही पायलट्सनी मद्यपान केलं नव्हतं ही देखील एक बाब या अहवालातनं तुर्तास समोर येते। प्राथमिक अहवालातनं ही माहिती समोर येते। बारामती रनवेवर दिशानिर्देश देणारी यंत्रणा ही अपुरी आहे असंही या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे। मार्च 2016 मध्ये बारामती रनवेची शेवटची दुरुस्ती झालेली, त्यानंतर दुरुस्ती न झाल्यानं रनवेवरील मार्किंग हे धूसर झाल्याचं देखील निरीक्षण या अहवालामध्ये नोंदवण्यात आलंय। तर एकूणातच हा अहवाल आल्यानंतर आता साहजिकच प्रतिक्रिया समोर येतात। या सगळ्या संदर्भात अदिती तटकरे आणि उदय सामंत यांच्या प्रतिक्रिया समोर आल्यात, आपण बघूया त्यांनी काय म्हटलंय। या जागतिक ज्या यंत्रणा आहेत यांची पण मदत घेऊन त्यांचा आणखीन काही नव्याने अहवाल येतो का हे सुद्धा त्याच्यामध्ये पाहावं लागेल। आणि या ज्या 4-5 यंत्रणा आहेत यांचे अहवाल हे एका, मला वाटते, प्लॅटफॉर्मवर, कारण एक एक यंत्रणा आपापल्या पद्धतीनं चौकशी करते, त्याच्यामुळे ह्या सगळ्या अहवालांचं, वेगवेगळ्या यंत्रणेंच्या अहवालांचं एकत्रीकरण करून एक ठोस असा एक अहवाल किंवा त्या संदर्भातले एक रिपोर्ट हे दिलं गेलं पाहिजे। आज प्राथमिक अंदाज जो आहे
तो DGCAनं जाहीर केला. त्याच्यामध्ये व्हिजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता कमी होती अशा पद्धतीचा अहवाल आहे आणि ती 3,500 होती अशा पद्धतीच्या अहवालामध्ये नमूद केलं गेलंय असं ऐकिवात आहे. त्याच्यामध्ये DGCAनं अजून सांगितलेलं आहे की त्याचा रेकॉर्डेड डेटा जो आहे तो अमेरिकेला पाठवलेला आहे. अमेरिकेची यंत्रणा त्याच्यावर जो रिपोर्ट देईल त्याच्यानंतर हे खुलासे केले जातील आणि DGCAची देखील अजून तपास यंत्रणा सुरू आहे. त्याच्यामुळे प्राथमिक अंदाजावर आपला अंदाज बांधणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य नाही. तर अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात काही प्रश्न